हे देश नावाचं घर, हे देश नावाचं घर ना, आपण माणूस सुंदर न राहू सुखा समाधानान जगू बंधू भावान। हे जिरा दाजिरा जीजी, हे जिर राजिर जी, हे जी हे जी हे जी। माझ्या देशाची कीर्ती न्यारी, हे जी डंकावाज जगाच्या दारी, हे जी नदी नाले डोंगर कपारीन झाड झुडप खोल ही दरी, झाडी जंगल हिरवळ, तेही बाजूनी समिंदर, समृद्धीचा दरवळण निसर्गाची कृपा भरपूर, हे जी जम्मू ते कन्याकुमारीन सीमा दिसती नकाशावरी, असं या भूमीचं वर्णन ऐकावं लक्ष देऊन। हे जिरा दाजिरा जीजी, हे जिर राजिर जी, हे जी हे जी हे जी। आमची निरनिराळी गावं, खाणं पानं आणि पेहरावं, हे जी कोसा कोसावरती बदलतो या भाषेचा ठहराव, हे जी मातीचा रंग निराळा, लाल तांबडा न काळा, तर या मातीचा मायभूमीचा प्रत्येकास जिव्हाळा, हे जी ही माया जपून उरी पोटाशी कवटाळून धरी, करावा माणसाचा सन्मान जगू बंधू भावान। हे जिरा दाजिरा जीजी, हे जिर राजिर जी, हे जी हे जी हे जी। जर सारे देश बांधव, हे जी कस गावा बाहेर गाव, हे जी। आपला उद्या कार्यक्रम असेल आणि उद्याच्या कार्यक्रमाला आपला अशा विषयांवरती अशा प्रकारची व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे। किती विद्यार्थ्यांना शिकवताना सांगितलेलं होतं सरांनी। हो. मग आता आपण आजचा दिवस आणि तुमच्या मालकी हक्कासाठी असं सरांनी सांगितलं की संविधान जे आहे ते भारताचं एक दस्तऐवज आहे आणि त्या दस्तऐवजानुसारच आपण स्वच्छंदी जीवन जगू शकतो। सरांचं म्हणणं बरोबर आहे। मग स्वच्छंदी जीवन म्हणजेच काय बघा, जुन्या काळामध्ये आपल्या भारत देशावरती परकीय सत्तेचं आक्रमण केलं। त्यात ब्रिटिश लोक होते, पोर्तुगीज लोक होते, डच लोक होते। मग ह्या लोकांनी आपल्याला पूर्ण असं मानसिक गुलामगिरीतून फसून अडकून टाकलेलं होतं। मग अशा अवस्थेमध्ये अशी मानसिक गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी काय करायला पाहिजे? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत असणारे सर्व त्यांचे सहकारी मित्रमंडळ, मग त्यात महात्मा ज्योतिबा फुले असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, अनेक असणारी समाजसुधारक या भारतामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी विचार केला की भारतावरती जर ब्रिटिश लोकांचं जर आपल्यावरती साम्राज्य जळून पडलेलं असेल तर याच्यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी काय करावं लागेल। तेव्हा या सर्व तज्ञांची बैठक बसली। मग संविधान म्हणजे नेमकं काय? तर संविधान म्हणजे तुमचा आणि माझा जगण्याचा जो अधिकार आहे ते म्हणजे संविधान। खऱ्या अर्थाने जर भारतासाठी संविधान नावाचा दस्तऐवज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जर आपल्यापर्यंत दिला नसता तर खरं सांगा मित्रांनो, आपण या ठिकाणी सुरक्षितपणे बसलो असतो? नाही बसलो। किंवा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सहकाऱ्यांनी मिळून जर संविधान नावाचा दस्तऐवज तयार केला नसता तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी या विचारमंचावरती खुर्चीवरती बसता आलं नसतं, कारण एवढी प्रचंड गुलामगिरी होती। आणि या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी भारताचं संविधान आपल्यापर्यंत आलं। आणि मग या संविधानामध्ये अनेक असणाऱ्या तरतुदी,
म्हणजे संविधान जेव्हा लिहिण्यात आलं 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा 2 वर्षे 11 महिने आणि 18 म्हणजे 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस प्रचंड असणारी मेहनत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो दस्तऐवज आपल्यापर्यंत आणला आणि 26 जानेवारी 1950ला त्यांची अंमलबजावणी झाली. मग 26 नोव्हेंबर 1949 जेव्हा तत्कालीन सरकारच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सहकार्याने जेव्हा ते संविधानाची प्रत अर्पण केले तेव्हा त्या संविधानामध्ये शब्द रचना तयार मान्यवर. आणि सगळ्यातलं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लहान लहान सगळे विद्यार्थी. आजचा आपला विषय आहे शिक्षणाचा महत्त्व, तसंच आपले मूलभूत अधिकार आणि संविधानिक सक्षमीकरण. मग मला सांगा, आता तुम्ही शाळेत येतात बरोबर? हां, मग तुम्हाला हा जो अधिकार मिळालेला आहे तो हा कोणामुळे मिळालेला आहे तुम्हाला हा अधिकार? बाबासाहेब आंबेडकरांमुळे, बरोबर? मग आता आपण एवढंच मोठे मोठे शब्द ऐकले की संविधान म्हणजे काय, तर कोणी सांगू शकतं का संविधान म्हणजे काय? तुम्हाला, मला वाटत नाही की तुम्हाला अभ्यासाला असेल अजून तो विषय, आहे ना? नाही ना. संविधान म्हणजे काय, मी एक छोटं उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. आपण मोबाईल घेतो, मोबाईल तर सगळ्यांना समजतो बरोबर? आपण मोबाईल घेतो, मग मोबाईल सोबत एक छोटं पुस्तक मिळतं का? मिळतं. फ्रीज घेतो, फ्रीज सोबत एक छोटं पुस्तक मिळतं का? मिळतं ना. मग त्याच्यात काय लिहिलं असतं? कधी कोणाकडून समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे तुम्ही? एक त्या छोट्या पुस्तकामध्ये फ्रीज कसा चालवायचा किंवा तो कसा वापरायचा याची माहिती दिलेली असते, बरोबर? मग तसंच जे भारताचं संविधान आहे ना, तर त्याच्यात काय माहिती दिली माहिती? भारत कसा चालवायचा, आपला जो देश आहे ना तो कसा चालवायचा याची माहिती दिलेली आहे. आणि ही जी माहिती ज्या पुस्तकात दिली आहे ना त्याला आपण संविधान म्हणतो, बरोबर? समजलं तुम्हाला संविधान म्हणजे काय? बोलत राहायचं माझ्याशी, फ्रीली बोलत राहायचं. संविधान म्हणजे काय समजलं? कोण सांगेल काय म्हणजे संविधान म्हणजे काय? कोण सांगेल? हा, भारत चालवण्याची जी पुस्तक आहे ना बेटा तिला संविधान म्हणतात. ओके, छान प्रयत्न केला. हा, म्हणजे आता मला कळायला लागलं की तुम्हाला मला समजवता येतंय, मला बोलता येतंय आणि तुम्हाला समजतंय. मग त्या शाळेमध्ये तुमच्यासारखेच काही विद्यार्थी येतात. ओके, मग या शाळेमध्ये येण्यासाठीचा जो तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार कोणी दिलेला आहे तुम्हाला? संविधानाने, बरोबर? संविधान कोणी दिलं? आणि बाबासाहेब आंबेडकरांनी. मग तुम्हाला जो शाळेत येण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कसा मिळाला आहे? समजदार कोण बनवतो? शिक्षण बनवतो. तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता कोण देतं? शिक्षण देतं. तसंच परत आपल्याला शिक्षण काय शिकवतं की पर्यावरणाचं संरक्षण करा. पर्यावरणाचं संरक्षण करा म्हणजे काय? आता तुम्ही तर कोणी इथल्या शाळेत आहात म्हणून, पण तुम्ही जर कधी कोणी बसमध्ये जात असाल, है ना, बसमध्ये जात असाल, मग बस आपली का स्वतःची? कोणाची आहे? सरकारी आहे ना. मग मला सांगा, जी सरकारी वस्तू आहे, बस म्हणा, रेल्वे म्हणा, तर आपण काय करतो? काही पेन असेल, काही प्लेट असेल, त्यांच्या सीटांना फाडून टाकतो. मग हे संरक्षण झालं का पर्यावरणाचं? संरक्षण झालं का पर्यावरणाचं? मग पर्यावरणाचं संरक्षण म्हणजे काय असतं की पर्यावरणाला आपल्याला जे भेटलेलं आहे ना, देवानं आपल्याला जे दिलेलं आहे त्याचा आपण व्यवस्थित सांभाळ करायचा, त्याला म्हणतात संरक्षण. तुम्हाला एक तुमच्या घरातलं उदाहरण देऊन सांगते. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांकडून काहीतरी वस्तू मागतात. का बरं मागतात तुम्ही? कशासाठी मागतात? कोणती वस्तू म्हणा, तुम्ही चॉकलेट म्हणा, बिस्किट म्हणा, सायकल म्हणा, काही वस्तू मागतात. मग ती कशासाठी मागतात? कारण तो तुमचा हक्क आहे, बरोबर? तुम्ही म्हणून हक्काने मागतात ना की मम्मी पप्पा मला हे घेऊनच द्या, नाही तर मग मी शाळेत नाही जाणार. हे सोपं कारण असतं, कारण मी केलेले आहेत ना तसे. मग हे सोपं कारण असतं की मला तुम्ही आताच्या आता एवढा मोठा पेन, चांगला मला पेन घेऊन द्या 50-60 रुपयावाला, नाही तर मी उद्या शाळेतच नाही जाणार. किंवा मला सायकल घेऊन द्या, मग माझे पाय दुखतात, नाही तर मग मी उद्या शाळेत दांडी मारेल, उद्यापासून शाळेतच नाही जाणार. आणि सरांना येऊन सांगून द्यायचं, सर मी आजारी होते ना,
म्हणून मी आले नाही, बरोबर ना? हा, मग माहिती आहे. आईने नाही सांगितलं. हा, तर मग तुम्ही कोणतीही वस्तू जर मागतात ना, अधिकाराने मागतात तुमच्या वडिलांकडून, मग ती वस्तू जर तुम्हाला मिळाली, समजा तुम्हाला सायकल दिली, मग ती सायकल व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कोणाची? कळलं हक्क काय असतो आणि जबाबदारी काय असतं? ओके. मग तसंच आता आपल्याला शिक्षणाचा जो हक्क मिळाला आहे त्याच्यासोबत तुम्हाला जबाबदारी पण मिळाली. जबाबदारी कोणती मिळाली तुम्हाला? जर तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे, तुम्हाला जर शिक्षणाचा हक्क दिला आहे, तर तुम्हाला तुमची जबाबदारी काय आहे की तुम्ही तो हक्क फुलफिल करा. फुलफिल करा म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा, ही तुमची जबाबदारी आहे, बरोबर?